मिळतोय पहिलं वैल पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी वरंडेवाडी संघाकडून सलामीची जोडगोळी विशाल आणि सूरज मैदानात सरसावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। उपस्थित सर्व मान्यवर क्रीडा रसिक क्रीडा खेळाडू त्याचप्रमाणे ओम साई MTCच्या माध्यमातून जोडले गेलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मी समालोचक राजेश पाताडे या संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। वळूया सामन्याकडे। सामना चालू होतोय गुलमोहर क्रिकेट क्लब बोत्रेवाडी वर्सेस न्यू स्टार क्रिकेट संघ वरवंडेवाडी। बोत्रेवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले। फलंदाजीसाठी पाचारण केले ते न्यू स्टार क्रिकेट संघाला आणि न्यू स्टार क्रिकेट संघाकडून सलामीची जोडगोळी विशाल आणि सूरज मैदानात ताबा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर गोलंदाजी मार्कवरती अनिकेत सज्ज असेल। 3 षटकांचा हा सामना 3 षटकांसाठी 15 मिनिटं। सामना चालू झाल्याची खूण करतायत पंच। पहिला वैला चेंडू हाताळण्यासाठी अनिकेत सज्ज तर स्ट्राइकला असेल तो विशाल। सुरेख फटका सजवलाय नक्कीच स्क्वेअर लेग प्लेयरच्या डोक्याच्या वरून चेंडू जातोय सीमारेषा पार खणखणीत षटकार। या षटकाराने मात्र आपला इरादा स्पष्ट करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो विशाल। या 6 धावांशी संघाच्या धावसंख्येचा श्रीगणेशा केला जातोय। वैयक्तिक खात्याचा श्रीगणेशा केला जातोय तो विशाल याच्या मार्फत बिनबाद 6 अशी धावसंख्या। पहिल्याच चेंडूवरती आपला इरादा स्पष्ट करताना विशाल आपल्याला पाहावयास मिळतोय। पहिल्याच चेंडूवरती मोठा घणाघाती प्रहार करून आपला इरादा स्पष्ट म्हणजेच मर्यादित 3 षटकांमध्ये मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न जरूर करताना आपल्याला पाहायला मिळेल ती सलामीची जोडगोळी। या अगोदर सुद्धा वरंडेवाडी संघाने 36 धावा जमा केल्या होत्या आणि त्याच मोठ्या धावसंख्येच्या जोरावरती आणि गोलंदाजांचा हातभार या मार्फत नक्कीच विजय प्राप्त केला गेला होता। त्याच पद्धतीची आता ही फलंदाजी आपल्याला पुन्हा एकदा त्यांच्याकडून पाहावयास मिळते मैदानात। पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलेला फटका सेम कॉपी पेस्ट पद्धतीचा हा फटका। पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषा पार षटकार। सलग 2 षटकार मारल्यानंतर नक्कीच आता गोलंदाज अनिकेत थोडा दबावाखाली आपल्याला पाहायला मिळेल आणि नक्कीच दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न विशाल याच्याकडून जरूर केला गेलाय। दोन्हीही चेंडूवरती 2 मोठे घणाघाती प्रहार केल्यानंतर 12 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ते न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी संघाची। पहिले 2 चेंडू 12 धावा खर्च केल्यात अनिकेत याने। आता मात्र थोडासा विचार करावा लागेल। पॉवर प्लेचं षटक असेल तरी मला मात्र गोलंदाजीचा भार का सांभाळण्यासाठी दिलाय हे मात्र सिद्ध करणं गरजेचं असेल। पुढचा चेंडू पुन्हा एकदा आता यावेळी मात्र पुन्हा एकदा पुनरागमन म्हणावं लागेल ते गोलंदाज अनिकेत याचं। इथे मात्र झेलबाद होऊन परतावं लागेल ते फलंदाज विशालाला। विशालाची 2 षटकारांची ही खेळी संपुष्टात आणताना आपल्याला पाहायला मिळतोय तो गोलंदाज अनिकेत। पहिल्या 2 चेंडूवरती मोठे घणाघाती प्रहार जरूर पाहावयास मिळाले होते विशालाच्या बॅटमधून। तदनंतर मात्र झेल देण्यास भाग पाडले ते गोलंदाज अनिकेत याने। पहिला गडी बाद होतोय न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी संघाचा विशालाच्या रूपामध्ये। 1 गडी बाद 12 अशी धावसंख्या। आता मात्र नवीन फलंदाज मैदानात नितीन मैदानात सरसावताना आपल्याला पाहावयास मिळतोय। 1 गडी बाद 12 अशी धावसंख्या। पहिल्या वैल्या पॉवर प्लेच्या षटकावर धावा जरी जमा झाल्या असल्या तरी पहिला सलामीचा फलंदाज तंबूत पाठवण्यात यश मिळवलंय ते गोलंदाज अनिकेत याला। याचा पुढच्या चेंडूवरती काय खेळी असेल काय किमिया असेल गोलंदाजाची हे मात्र पाहण्याजोगं असेल। आता कुठेतरी मात्र पुनरागमन करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो गोलंदाज अनिकेत। 12 धावा जरूर खर्च केल्यात परंतु एक चांगला मोहरा तंबूत पाठवण्यात यश मिळवलंय। यावेळी पॉइंटच्या डोक्यावर मारलेला हा फटका नक्कीच चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार। 1 चेंडू तुझा तर 1 चेंडू माझा या इराद्याने गोलंदाजी करताना आपल्याला पाहावयास मिळतोय तो गोलंदाज अनिकेत। पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार त्यानंतर मात्र झेल देण्यास भाग पाडलं होतं आणि आता मात्र पुन्हा एकदा चौकार पाहावयास मिळतोय तो फलंदाज नितीन याच्या बॅटमधून। म्हणजे नितीन सुद्धा आपला इरादा स्पष्ट करतोय। विशालने ज्याप्रमाणे खेळी केले 2 चेंडूमध्ये 12 धावा कुठल्या होत्या त्याच पद्धतीने मीही सुरुवात करेन आणि पहिल्याच चेंडूवरती मोठा घणाघाती प्रहार चौकार। 16 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय। पहिलं षटक चालू असताना थोडंसं महागडं षटक आता म्हणावं लागेल ते अनिकेत याचं।
इथे मात्र एक धाव पळून पूर्ण केली जाते. एका धावेनिशी संघ पोहोचतोय 17 या धावसंख्येवरती. एक गडी बाद 17 अशी धावसंख्या. गोलंदाज अनिकेत गोलंदाजी मार्कवरती तयार. फलंदाजीसाठी प्रथमच सूरज आपल्याला पाहायला मिळतोय. सूरजचा सुद्धा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळी यष्टिरक्षक झेल टिपण्यासाठी धाव घेतोय परंतु इथे मात्र अपयशी ठरतोय. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव. एका धावेने संघ पोहोचतोय 18 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या एक गडी बाद 18 अशी धावसंख्या. म्हणजे एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती न्यू स्टार क्रिकेट वरवंडेवाडी संघाला. 2 षटकार 1 चौकार या षटकामध्ये खेचला होता तो फलंदाज विशाल आणि नितीन यांनी. विशाल मात्र तंबूत परतलाय. त्याची जागा मात्र नितीन सांभाळताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय एक गडी बाद 18 अशी धावसंख्या. दुसरं षटक अर्थातच वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रशांत याची वर्णी लागते. फलंदाजीसाठी सज्ज असेल तो नितीन. एक चांगली सुरुवात. 18 धावा आतापर्यंत जमा केल्यात त्या न्यू स्टार क्रिकेट संघाने. पहिलाच चेंडू गोलंदाज प्रशांत याचा. चेंडू काही बॅटच्या स्लॉटमध्ये नव्हता. तदनंतर मात्र एक धाव पळून पूर्ण केली गेली बाईकच्या स्वरूपामध्ये. एका धावेनिशी संघ पोहोचतोय 19 या धावसंख्येवरती. एक गडी बाद 19 अशी धावसंख्या. दुसरं षटक चालू असताना सुरेख सुरुवात म्हणावी लागेल. समाधानकारक सुरुवात म्हणावी लागेल ती न्यू स्टार क्रिकेट संघाची. मर्यादित 3 षटकांमध्ये एक भली मोठी धावसंख्या उभारायची या हेतूने उतरलेली जोडगोळी. तदनंतर मात्र एक सलामीचा फलंदाज तंबूत परतला आणि त्याची धुरा सांभाळण्यासाठी नितीन मात्र सज्ज आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एका धावेची लहर मैदानात उमटवली गेली. एका धावेनिशी संघ पोहोचतोय 20 या धावसंख्येवरती. एक गडी बाद 20 अशी धावसंख्या. आता गोलंदाज प्रशांत याचं थोडंसं कौतुक करावं लागेल. पहिल्या 2 चेंडूवरती मोठ्या फटक्यांपासून नक्कीच वंचित ठेवलंय. यावेळी पॉइंटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात असेल. इथे मात्र थोडीशी चुकी करतोय. हलगर्जीपणा करतोय तो क्षेत्ररक्षक. चेंडू मात्र जमिनीला दान देतोय आणि तोपर्यंत एक धाव पळून पूर्ण केली जाते नितीन याच्या मार्फत. नितीनला जीवनदान दिलं जाते. आता मात्र नितीन एखाद्या जखमी वाघाप्रमाणे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मोठे फटके नितीनच्या बॅटमधून नक्की पाहावयास मिळतील का हे मात्र येणारा काळ ठरवेल. धावसंख्या आपण पाहतोय 21 ही धावसंख्या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. फुलटॉसचा चेंडू परंतु त्याचा खरपूस समाचार घेण्याचा तितकासा प्रयत्न नव्हता. तो फलंदाज सूरज याचा. एक धाव निश्चित मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. थोडासा क्षेत्ररक्षक फंबल होतोय. गचाळपणा क्षेत्ररक्षकामध्ये होतोय. तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या तर सूरज याच्या मार्फत. या 2 धावांनिशी संघ पोहोचतोय 23 या धावसंख्येवरती. एक गडी बाद 23 अशी धावसंख्या. आता मात्र गुलमोहर क्रिकेट क्लब बोत्रेवाडी संघाकडून खराब क्षेत्ररक्षणाचा प्रदर्शन होताना आपल्याला पाहायला मिळतो. एक झेल सुटलाय. त्यानंतर थोडंसं फंबल होऊन ज्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी दुहेरी धावसंख्येत रूपांतर केलंय. म्हणजे कुठेतरी गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ कमी पडते असं म्हणावं लागेल. क्रिकेट म्हटल्यानंतर तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं पाहिजे, तुमची फलंदाजी चांगली पाहिजे, तुमची गोलंदाजी चांगली पाहिजे आणि त्याच आधारावरती तुम्ही विजय प्राप्त करू शकता. यावेळी पुन्हा एकदा फुलटॉसचा चेंडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाची फंबल आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांनिशी संघ पोहोचतोय 25 या धावसंख्येवरती. पावशतक धावफलकावरती आपल्याला पाहावयास मिळते ते न्यू स्टार क्रिकेट वरंडेवाडी संघाचं. एक गडी बाद 25 अशी धावसंख्या. एक गडी बाद 25 अशी धावसंख्या. दुसरं षटक चालू असताना दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी प्रशांत सज्ज असेल. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. झेलचा उडालेला कारंज. झेल खाली क्षेत्ररक्षक. पुन्हा क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते आणि या ठिकाणी 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. म्हणजे वारंवार दोन्ही फलंदाजांना जीवनदान दिलं जाते आणि याचाच कुठेतरी फायदा उठवताना दोन्ही फलंदाज दिसत आहेत. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. 2 धावांनिशी संघ पोहोचतोय 27 या धावसंख्येवरती. एक गडी बाद 27 अशी धावसंख्या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर. म्हणजे एक चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहावयास मिळत आहेत ते न्यू स्टार क्रिकेट संघ.
चे फलंदाज पहिला गडी जरी बाद झाला असेल विशाल तो 2 चेंडूमध्ये 12 धावांची खेळी करून तंबूत परतला. त्यानंतर मात्र सूरज आणि नितीन दुहेरी एकेरी धावसंख्या उभारून संघाच्या धावसंख्येत भर घालताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 27 ही धावसंख्या धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यात वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रोहन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं तिसरं म्हणजेच हाणामारीचं षटक. या हाणामारीच्या षटकामध्ये धावांचा पाऊस पडेल का गोलंदाज मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवेल फलंदाजांना हे मात्र पाहण्याजोगं. पहिलाच चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा खाली राहिला आणि तदनंतर मात्र चेंडू डिलिव्हर होतोय डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी. एका धावेने संघ पोहोचतोय 28 या धावसंख्येवरती. एक गडी बाद 28 अशी धावसंख्या. शेवटच्या 5 चेंडूवरती मोठे घणाघाती प्रहार करण्याचा इरादा असेल दोन्ही फलंदाजांचा. यावेळी मात्र मोठा फटका. पुन्हा एकदा मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू पाठवलाय कव्हरला आणि एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक घेऊन चेंडू अडवेल तोपर्यंत चेंडू होतोय सीमारेषा पार. चौकार. 32 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. एका गड्याच्या मोबदल्यात एक चांगली सुरुवात, एक समाधानकारक सुरुवात म्हणावी लागेल. एक चांगली टोटल उभारण्यात यश मिळवताना आपल्याला पाहायला मिळतोय तो न्यू स्टार क्रिकेट संघ. यावेळी मोठा फटका सजवलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाला संधी असेल झेल टिपण्याची. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करणार नाही. अजय नावाचा हा क्षेत्ररक्षक सुरेख झेल टिपतोय आणि इथे मात्र विकासची खेळी संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळते. 2 गडी बाद 32 अशी धावसंख्या. गुलमोहर क्रिकेट क्लब बोत्रेवाडी वर्सेस न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी. बोत्रेवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं ते न्यू स्टार क्रिकेट संघाला. परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावांचा पाऊस आपल्याला पाहावयास मिळाला आणि तदनंतर मात्र नितीन आणि विशाल तंबूत परतले. 2 गडी बाद धावसंख्या 32 न्यू स्टार क्रिकेट संघाची. आता मात्र नवीन फलंदाज राज मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळी मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाला बनावं लागेल प्रेक्षक आणि नक्कीच चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. खणखणीत षटकाराने संघाची धावसंख्या मात्र वधारताना आपल्याला पाहायला मिळते. 2 गडी बाद 38 अशी धावसंख्या धावफलकावरती. एक चांगली टोटल उभारण्यात यश मिळवले नक्कीच न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी संघाला. इथे मात्र गोलंदाज अपयशी ठरताना आपल्याला पाहायला मिळत आहे ते गुलमोहर क्रिकेट क्लब बोत्रेवाडी संघाकडून. रोशनचा हा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा खोदून मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहावयास मिळाली रोहन याची. 38 धावा धावफलकावरती आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यात. निर्धाव चेंडू म्हणजेच 38 ही धावसंख्या धावफलकावरती म्हणजे 39 धावांचा पाठलाग करावा लागेल तो गुलमोहर क्रिकेट क्लब बोत्रेवाडी संघाला. 18 चेंडू आणि 39 धावा असं समीकरण जिंकण्यासाठी. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मळाई देवी स्पोर्ट्स कुसरुंड आयोजित भव्य दिव्य ही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा मळाई देवी चषक 2025चा आपण थरार अनुभवतोय. मळाई देवी चषक 2025चं पहिलं पर्व. पहिल्या पर्वाचा हा पहिला दिवस. पहिल्या दिवसातील शेवटच्या सत्रातले काही सामने शिल्लक असताना चालू असलेला हा सामना अर्थातच जय हनुमान गुलमोहर क्रिकेट क्लब बोत्रेवाडी वर्सेस न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी. बोत्रेवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं ते न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी संघाला. वरंडेवाडी संघाने मर्यादित 3 षटकांमध्ये जवळजवळ 38 धावा जमा केल्यात.
गुलमोहर क्रिकेट क्लब बोत्रेवाडी संघाचा गोलंदाज अर्थातच ज्याने शेवटचं हाणामारीचं षटक हाताळलं होतं तो रोहन बोत्रे याच्यासाठी माननीय श्री गणेशजी बोत्रे अर्थातच फौजी साहेब यांच्याकडून 151 रुपयाचं पारितोषिक आले. रोहन बोत्रेसाठी 151 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी गणेश फौजी साहेब यांच्याकडून या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे. चला न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी लगेचच आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या. तुम्हाला फक्त या इनिंगसाठी 15 मिनिटं दिली जातील याची कृपया नोंद घ्या. अठरा चेंडू आणि 39 धावांचा पाठलाग करायचा आहे तो गुलमोहर क्रिकेट क्लब बोत्रेवाडी संघाला आणि त्याच इराद्याने उतरलेली सलामीची जोडगोळी अर्थातच एका बाजूला प्रशांत असेल आणि एका बाजूला अनिकेत फलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. 18 चेंडू 39 म्हणजे जवळजवळ एका षटकामागे 12 चेंडूंची खेळी करावी लागेल. 12 चेंडूंची सरासरी राखावी लागेल ती दोन्ही फलंदाजांना हा सामना जिंकण्यासाठी. सलामीची जोडगोळी प्रशांत आणि अनिकेत तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय विशाल. चला सामन्याला सुरुवात करा. अठरा चेंडू आणि 39 धावा जिंकण्यासाठी गुलमोहर क्रिकेट क्लब बोत्रेवाडी संघाला पहिला वैल पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विशाल गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय तर डावखुऱ्या हाताचा फलंदाज प्रशांत असेल. यावेळी पहिलाच चेंडू मोठा घणाघाती प्रहार करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला फटका चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषा पार चौकार. या खणखणीत चौकाराने प्रशांत मात्र आपला इरादा स्पष्ट करतोय. पहिल्याच चेंडूवरती 4 धावा खर्च केल्यात ते गोलंदाज विशाल याने पहिल्या वहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठी घणाघाती फलंदाजी करून सामन्याचा विजय आपल्या बाजूने खेचून हाणायचा या इराद्याने फलंदाजी करताना प्रशांत आपल्याला पाहावयास मिळतोय. यावेळी पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न इथे मात्र उंच उडालेला झेलचा कारंजा इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते. चेंडू मात्र जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. हा जर झेल झाला असता तर नक्कीच सामन्याचं चित्र बदललं असतं. थोडीफार विजय एका बाजूने झुकून आणण्यात यश मिळालं असतं परंतु इथे मात्र झेल जमिनीला दान केला गेला आणि तदनंतर मात्र जीवनदान मिळाले ते प्रशांत सारख्या धडाडीच्या फलंदाजाला. इथे मात्र 1 धाव पाहून पूर्ण केली जाते. एका धावे एक धाव डिक्लेअर झोन मध्ये मिळते म्हणजेच 5 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी पुन्हा एकदा आता मात्र कोणतीही चुकी झाली नाही या क्षेत्ररक्षकाकडून. यावेळी मात्र सरळ झेल हातामध्ये विसावून घेतलाय. इथे मात्र प्रशांतला झेल बाद होऊन परतावं लागेल. म्हणजे या अगोदरच्या चेंडूवरती जे जीवनदान मिळालं होतं त्यानंतर पुन्हा एकदा सापळा रचला गेला गोलंदाज विशाल याच्याकडून आणि त्या सापळ्यामध्ये पुन्हा एकदा सापडला प्रशांत आणि प्रशांतला आता मात्र झेल बाद होऊन तंबूत परतावं लागेल. वैयक्तिक 4 या धावसंख्येवरती संघाची धावसंख्या आपण पाहतोय 5 एक गडी बाद 5 अशी धावसंख्या 39 धावांचा पाठलाग करताना नवीन फलंदाज जयेश बोत्रे मैदानात सरसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या वहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवरती एक मोठं झेलचा उडालेला कारंजा त्यानंतर झेल जमिनीला दान केला गेला. तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती लगेच दुसरा झेल देण्यास भाग पाडलं ते फलंदाज प्रशांत याला आणि ते मात्र झेल बाद होऊन प्रशांत परतलाय. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जयेश मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू विशाल याचा. यावेळी सुरेख फटका लॉंगनच्या दिशेने मारलेला हा फटका चेंडू येतोय सीमारेषा पार चौकार. चार धावांनी पुन्हा एकदा फलंदाज जयेश याने आपलं इरादा स्पष्ट करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 9 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. एका गड्याच्या मोबदल्यात पहिलं वहिलं पॉवर प्लेचं षटक चालू असताना धावा करायच्या त्या 39 म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 30 धावांची गरज असेल ती बोत्रेवाडी संघाला.
आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसलाय, कारण फटक्यामध्ये ताकद नव्हती, नजाकत नव्हती आणि त्यानंतर मात्र एक साधा सोपा झेल आपल्या गोतीमध्ये विसावून घेतलाय तो क्षेत्ररक्षकाने. यावेळी क्षेत्ररक्षकाने मात्र कोणतीच चूक केलेली नाही. दुसरा हादरा बसतोय, दुसरा गडी बाद होतोय तो जयेश याच्या रूपामध्ये. आणि जर बोत्रेवाडी संघाचा विचार केला तर सलामीचा फलंदाज प्रशांत सुद्धा एक चौकार मारून तदनंतर झेलबाद झाला होता आणि आता जयेश सुद्धा त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून एक चौकार मारून झेलबाद होऊन तंबूत परततोय. म्हणजेच 2 गडी बाद 9 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज अक्षय मैदानात सरसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो बोत्रेवाडी संघाकडून पहिलं पॉवर प्लेचं षटक, एक यशस्वी षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो गोलंदाज विशाल. तेरा चेंडू आणि 30 धावा असं समीकरण जिंकण्यासाठी बोत्रेवाडी संघासमोर एक रोमहर्षक सामना हाही प्रेक्षकांच्या भेटीस येईल, कारण दोन्ही संघ तगडे संघ आपण पाहतोय. एका बाजूला चांगल्या फलंदाजांचा भरणा असलेला संघ, एका बाजूला चांगल्या गोलंदाजांचा भरणा असलेला हा संघ आणि दोन्ही संघ आपापल्या परीने या स्पर्धेमध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी झगडताना पाहायला मिळत आहेत, संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बोत्रेवाडी संघाची धावसंख्या आपण पाहतोय 2 गडी बाद 9 अशी धावसंख्या. जिंकण्यासाठी अजूनही 30 धावांची गरज, म्हणजेच 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा करायच्या त्या 30. 12 चेंडू आणि 30 धावा असं समीकरण असताना वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विनायक गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आटोली संघनायकाला विनंती असेल की आपला कर्णधार रेडी राहायचा आहे. यानंतर या सामन्यातील विजयी संघाबरोबर आपली गाठभेट होईल, त्याच्यासाठी नाणेफेक होईल. आपण कुठेही जायचं नाहीये, या ठिकाणी हजर राहायचं आहे. विनायकचा चेंडू पहिलाच चेंडू वाईट चेंडू. यानंतर पुन्हा एकदा फुलटॉस घेऊन मारण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव निश्चित मिळेल. एका धाव्याने संघ पोहोचतोय 11 या धावसंख्येवरती. दुसरं षटक चालू असताना 11 ही धावसंख्या धावफलकावरती. फलंदाज अनिकेत आणि अक्षय मैदानात आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर म्हणजेच अवांतर. एका अवांतर धावेने धावसंख्येत भर पडलेली आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 12 धावफलकावरती आपण पाहतोय. 2 गडी बाद 12 अशी धावसंख्या दुसरं षटक चालू असताना. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू होता, परंतु त्याचा तितकासा फायदा उठू शकला नाही तो फलंदाज अक्षय. आणि तदनंतर मात्र डिक्लेअर झोनमध्ये एक धाव अनिकेत आणि तोपर्यंत एक धाव मात्र डिक्लेअर झोनमध्ये प्राप्त होते. एका धावेनिशी संघ पोहोचतोय 13 या धावसंख्येवरती. 2 गडी बाद 13. अनिकेतचा पुढचा फटका. यावेळी मात्र फटका सजवलाय. चेंडू टप्पा पडल्यानंतर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. चौकाराने संजीवनी देणारा हा फटका म्हणावा लागेल. चौकारांशी संघ पोहोचतोय 17 या धावसंख्येवरती. 2 गडी बाद 17 अशी धावसंख्या. अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक. 9 चेंडूंमध्ये धावा करायच्या त्या 22 बोत्रेवाडी संघाला जिंकण्यासाठी. म्हणजेच प्रत्येक मोठा फटका सजवण्याची नितांत गरज असेल ते बोत्रेवाडी संघाच्या फलंदाजांना, अर्थातच अनिकेत आणि अक्षय याला. यावेळी मात्र वारंवार खराब फेकी आपल्याला पाहायला मिळते. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे पुन्हा एकदा अवांतर धावेने धावसंख्येत भर होते. संघ पोहोचतोय 18 या धावसंख्येवरती. यावेळी फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा मिस होतोय. नक्कीच या ठिकाणी षटक संपतंय दुसरं. माफ करा, दुसऱ्या षटकाचे अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 19 धावसंख्या. यावेळी पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न.
चेंडू पुन्हा एकदा जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी 20 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय दोन गड्यांच्या मोबदल्यात 2 गडी बाद 20 अशी धावसंख्या बोत्रेवाडी संघाची. गुलमोहर क्रिकेट क्लब बोत्रेवाडी संघ आता मात्र विजयासाठी संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी संघाच्या बाजूने थोडंसं समाधानकारक वातावरण आपल्याला पाहायला मिळतोय. 7 चेंडूमध्ये 19 धावा जमा करायच्या आहेत त्या बोत्रेवाडी संघाला. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ. शेवटच्या चेंडूपर्यंत काय होईल काय बिघडेल हे मात्र पाण्याजोगा. दरम्यान मारलेला मोठा फटका. इथे मात्र एक धाव निश्चित मिळेल. दुसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा प्रयत्न केला जाईल का. परंतु फेकी मात्र चांगली आपल्याला पाहायला मिळते. एका धावेवरतीच समाधान मानतायत. 21 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 21 अशी धावसंख्या. म्हणजे आता मात्र समीकरण पाहिलं तर 6 चेंडू शिल्लक असतील. 6 चेंडूमध्ये धावा करायच्या त्या 18. 6 चेंडू आणि 18 धावा. या सामन्याचा विजय दोन्ही संघाच्या बाजूने झुकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. जो संघर्ष करेल जो कष्ट करेल तो मात्र या स्पर्धेत आपलं वर्चस्व प्रस्थापित करेल. विजय मिळवण्यात यश मिळवेल आणि ते मात्र पाहण्याजोगं असेल. गोलंदाजी मार्कवरती शेवटचं निर्णायक षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कुठे गेला तो. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक शिकवून चेंडू अडवतोय. चेंडूची फेकी करतोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्येत भर पडते. संघ पोहोचतोय 23 या धावसंख्येवरती. पहिल्याच चेंडूवरती 2 धावा खर्च करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो गोलंदाज. आता मात्र समीकरण आपल्याला बदलताना पाहायला मिळेल. 5 चेंडू शिल्लक असतील. 5 चेंडूमध्ये धावा करायच्या ते 16. कृष्णा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. यावेळी मात्र फुलटॉसचा चेंडू होता. त्याचा खरपूस समाचार घेता आला नाही. एक धाव मात्र निश्चित मिळते. दुसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव घेताना यावेळी मात्र धावची 2 परतावा लागेल. म्हणजेच तिसरा गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय तो बोत्रेवाडी संघाचा. यावेळी विशेष कौतुक करावं लागेल ते न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी संघाच्या गोलंदाजांचं. अर्थातच कृष्णा याचं. कारण शेवटचं निर्णायक षटकामध्ये जवळजवळ 18 धावा पाहिजे होत्या आणि आता मात्र समीकरण बदलताना आपल्याला पाहायला मिळतंय. 3 गडी बाद संघाची धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय 24. 4 चेंडू आणि 15 धावा. नवीन फलंदाज अजय. 4 चेंडू आणि 15 धावा असं समीकरण जिंकण्यासाठी. यावेळी शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू. याला भिरकावून देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र तिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू अडवतोय. चेंडूची फेकी करतोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी संघाच्या धावसंख्येत पुन्हा एकदा बदल होताना पाहायला मिळतोय. 3 गडी बाद 26 अशी धावसंख्या. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. 3 चेंडूमध्ये धावा करायच्या त्या 13 जिंकण्यासाठी बोत्रेवाडी संघाला. 3 चेंडू आणि 13 धावा. आजच्या संध्याकाळच्या सत्रामधला एक हा रोमहर्षक सामना आपण पाहतोय. अर्थातच गुलमोहर क्रिकेट क्लब बोत्रेवाडी वर्सेस न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी. दोन्ही संघ तगडे संघ या स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहावयास मिळत आहे. एका बाजूला गोलंदाजांचा दबदबा एका बाजूला फलंदाजांचा दबदबा असलेला हा सामना आता मात्र रंगत आणताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. 3 चेंडूमध्ये धावा करायच्या त्या 13. फलंदाज अजय. यावेळी मोठा फटका जरूर मारलाय. चेंडूला भिरकावून दिलंय. सीमारेषा पार षटकार. एक संजीवनी देणार हा फटका अनिकेतच्या बॅटमधून आपण पाहतोय. आणि नक्कीच अनिकेत एका बाजूने झुंज देताना आपल्याला पाहावयास मिळतोय. विजयासाठी संघर्ष करताना पाहावयास मिळतोय. एक मोठा षटकार त्याच्या बॅटमधून येतोय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 32. ही धावसंख्या धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. म्हणजे आता समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 2 चेंडू आणि 7 धावा. 6 चेंडू 18 धावा होतं. त्यानंतर मात्र समीकरण हळूहळू बदलताना दिसून येतंय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूमध्ये धावा करायच्या त्या 7. म्हणजे अजूनही सामन्याचा विजय दोन्ही संघाच्या बाजूने झुकलेला आपल्याला पाहावयास मिळतोय. कोणता संघ विजय प्राप्त करेल, पुढच्या फेरीत प्रवेश करेल, मळाई देवी चषक 2025च्या पहिल्या पर्वामध्ये कोणता संघ इतिहास घडवण्यासाठी सज्ज असेल हे मात्र पाहण्याजोगं असेल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडूमध्ये धावा करायच्या त्या 7. एक मोठ्या फटक्याची नितांत गरज असेल ती बोत्रेवाडी संघाच्या फलंदाजांना. अर्थातच अनिकेत आणि अजय याला. अनिकेत आता मात्र स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि 7 धावा. गोलंदाज कृष्णा तयार.
दोन्ही बाजूला आपल्याला प्रेशर 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 आपल्याला पाहायला मिळतोय, पण प्रेशर कुकर सुद्धा जेव्हा गरम होतो तेव्हा त्याची शिट्टी वाजते. यावेळी सुद्धा फलंदाजाला गरम व्हावं लागेल, मोठा फटका मारावा लागेल किंवा गोलंदाजाला गरम व्हावं लागेल आणि त्याला विकेट घ्यावी लागेल. जर या सामन्यात विजय प्राप्त करायचा असेल तर दोन्ही बाजूला मात्र ठिणगी पडणं गरजेचं असेल. यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अनिकेत याचा. यावेळी वन बाउन्स चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. चेंडूची फेकी होईपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या त्या अनिकेतने, कारण अनिकेतला विश्वास आहे स्ट्राईक जर माझ्याकडे आली तर नक्कीच मी सामन्याचं चित्र पलटू शकतो. एक धाव शॉट म्हणजे एकच धाव गणली जाते, म्हणजे 1 चेंडू आणि 6 धावा. 1 चेंडू आणि 6 धावा असं समीकरण जिंकण्यासाठी. 1 चेंडू आणि 6 धावा बोत्रेवाडी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. इथे मात्र थोडीशी घाई दोन्ही फलंदाजांची म्हणावी लागेल. 2 धावांची लहर मैदानात जरूर उमटवली गेली होती, परंतु 1 धाव शॉर्ट म्हणून गणली गेली. पंचांचा अचूक निर्णय अचूक वेळी आपल्याला पाहावयास मिळतोय, त्यामुळे अजूनही सामना चुरशीचा आपल्याला पाहावयास मिळतोय. एका चेंडूमध्ये धावा करायच्या त्या 6 आणि या 6 धावांचा मोठा फटका अनिकेतच्या बॅटमधून निघेल का गोलंदाज कृष्णा त्याला थांबवून ठेवेल, त्याला कोणताही मोठा फटका मारण्यापासून वंचित ठेवेल, हे मात्र पाहण्याजोगं असेल. 1 चेंडू आणि 6 धावा असं समीकरण, 6 धावा आणि 1 चेंडू असं समीकरण. सामना दोन्ही संघाच्या बाजूने झुकलेला एक अटीतटीचा चुरशीचा सामना. एक चेंडू आणि 6 धावा. दोन्ही बाजूला आपल्याला दबाव पाहायला मिळतोय. गोलंदाजावरती दबाव पाहायला मिळतोय, फलंदाजावरती दबाव पाहायला मिळतोय. अनिकेतच्या बॅटमधून मोठा फटका म्हणजेच 6 धावांची नितांत गरज असेल ती गुलमोल क्रिकेट क्लब बोत्रेवाडी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. एक चेंडू आणि 6 धावा. गोलंदाज कृष्णा गोलंदाजी मार्कवरती. चेंडू दबावात टाकेल का जकडून ठेवेल फलंदाजाला, हे मात्र पाहण्याजोगं असेल. अनिकेत पुन्हा एकदा फलंदाजीसाठी तयार, मोठा फटका मारण्यासाठी सज्ज असेल. 1 चेंडू 6 धावा. या स्पर्धेतील आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी 6 धावांची नितांत गरज असेल ती बोत्रेवाडी संघाला, आणि न्यू स्टार क्रिकेट संघाला 6 धावा बनवण्यापासून रोखावं लागेल या स्पर्धेत आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी, पुढच्या फेरीत प्रवेश करण्यासाठी. दोन्ही संघ आतुरलेले असताना आपल्याला पाहायला मिळत आहे, संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला अनिकेत, एका बाजूला कृष्णा. पाहूया 1 चेंडू आणि 6 धावा. शॉर्ट पद्धतीचा चेंडू, पंचांकडे दाद मागितली जाते, पंच मात्र दाद फेटाळून लावतायत आणि इथे मात्र संघ विजयी होतोय तो न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी संघ. खूप खूप अभिनंदन, पुढच्या फेरीत प्रवेश करतोय वरंडेवाडी संघाच्या संघनायकाला. विनंती असेल लगेचच आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचं आहे. त्याचप्रमाणे मानाई देवी स्पोर्ट्स आटोली संघ यांनी सुद्धा या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. लगेचच आपला सामना खेळवला जाईल याची कृपया नोंद घ्या. खूप खूप अभिनंदन न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी.